उपवासासाठी किंवा असंही खाण्यासाठी अगदी मऊ लुसलुशीत आज आपण साबुदाणा खिचडी केलेली आहे. आपण सगळेच साबुदाणा खिचडी करतो, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने साबुदाणा खिचडी करणार आहोत. चला तर पाहूया. साबुदाणा घेतला आहे 1 वाटीभर. स्वच्छ धुवून घ्या 2 ते 3 पाण्यामध्ये आणि साबुदाणा हालेल इतकं पाणी टाका. म्हणजे हे पहा, पूर्ण हलला पाहिजे. त्यात 1 इंच वरपर्यंत पाणी आलं पाहिजे. 5 ते 7 तास छान भिजत ठेवा. आता कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, अगदी लालसर. आता शेंगदाणे काढून घेऊया. छान तळून झालेत. त्याच कढईमध्ये आता आपण बटाटे टाकून घेऊ. जर तुम्हाला बटाटे आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता किंवा उकडलेलेही बटाटे ॲड करू शकता. मी कच्चे बटाटे ॲड केलेत. कच्चे बटाटे छान खरपूस तळल्यानंतर छान स्वाद येतो त्याचा. उकडलेल्या बटाट्यापेक्षाही छान टेस्ट लागते. त्यात चवीनुसार मिरच्या मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. हे पहा, बटाटे छान उकडल्यानंतर तेलामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलं आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि साबुदाणा टाकायचा. हे पहा, साबुदाणा मस्त छान भिजला आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा जर कोरडा झाला असेल तर थोडंसं वरतून पाणी टाका. जर ओला झाला असेल, जास्त पाणी झालं असेल साबुदाण्यामध्ये, तर त्याला शेंगदाण्याचं कूट जास्त ॲड करा. 2 मिनटं झाकून ठेवा. मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे. थँक्यू.